सद्गुरूंची गाथा. ओम नमः शिवाय. परमपूज ऐकृत सिद्धारूढ वैभव. बेल तिसरा. कंदिलात तेल व वात आहे, पण काडी पेटवून लावल्याशिवाय कंदील जसा प्रकाशमान होऊ शकत नाही, तद्वत मनुष्याजवळ सुख आहे, पण ते भोगण्याची इच्छा पण आहे. परंतु सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय त्याला सुखरूप होता येत नाही. खरा मार्ग सद्गुरूशिवाय आजवर कोणालाही मिळाला नाही व पुढे मिळणारही नाही. परमेश्वराने खास जगदोदार्थ जरी अवतार घेतला तरी देखील श्रीराम वशिष्ठांना शरण गेला आणि कृष्ण सांदीपनींना शरण गेला. त्यावरच त्या उभयंतांनी जगदोदाराचे कार्य केले. सद्गुरु कृपेने आपण आधी सुखरूप व्हायला आणि नंतर जगाला सुखी करण्याकरिता झटावयाचे. आपणच सुखी नाही तर इतरांना आपण सुखी कसे करणार? सद्गुरूंनी सुचविल्याप्रमाणे प्रथम साधन केले पाहिजे. साधन पूर्तीनंतर मनुष्य पूर्ण काम होतो, म्हणजे कायमचाच सुखी होतो. सिद्धबाळाने गावची वेस ओलांडली इतक्यात त्यांना भीम व सोम या दोघा मित्रांची गाठ पडली. भीमाने विचारले, काय सिद्धा, घाईघाईने कुठे चाललास? तेव्हा सिद्धबाळ म्हणाले, मी होय, गुरुशोधार्थ चाललो आहे. सोम म्हणाला, सिद्धा, हे काम लहानपणात करावयाचे नसून वृद्धावस्थेत करावयाचे असते. सिद्धबाळ म्हणाले, सोमा, या देहाला 3 अवस्था आहेत, बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. बालपण खेळात निघून जाते, तरुणपण क्रोधादी विकारांच्या तावडीत सापडून मनुष्य विवेकशून्य बनतो आणि वृद्धपणी देहातील शक्ती कमी होते. लहानपणापासून जे जे भोग भोगले त्या सर्वाचे स्मरण होऊन चित्ताच्या चंचलतेचा अतिरेक होतो. मरणाची धास्ती वाढते, इंद्रिये क्षीण होतात आणि मती भ्रष्ट होते. अशा स्थितीत मनुष्याकडून परमार्थ साधने कसे जमणार? करिता आत्मोद्धाराचा विचार म्हातारपणी करू असे न म्हणता बालपणीच केला पाहिजे. सोम म्हणाला, सिद्धा, हे तुझे म्हणणे जर खरे असेल तर जगात सर्वांना संसार सुखच का आवडते? संसारातील प्रत्येक गोष्ट प्रथम सुखदायक वाटते, म्हणून सर्व लोक संसाराच्या मागे पडतात. पण पुढे मात्र पावलोपावली दुःखाचा अनुभव येऊ लागतो. तेच विषयाविषयीचे वैराग्य जरी प्रथम दुःखदायक वाटले तरी शेवटी ते जन्ममरण चुकून ब्रह्मानंदाशी गाठ घालून देते. हे सिद्धबाळाचे बोलणे ऐकताच भीम व सोम म्हणाले, सिद्धा, असे असेल तर आम्ही पण तुझ्याबरोबर येतो. त्यानंतर तिघेही शिवस्मरण करीत वाट चालू लागले. 2 प्रहर उलटल्यावर भीम म्हणाला, सिद्धा, आम्हाला फार भूक लागली आहे, तेव्हा आमची जेवणाची सोय कोठे? सिद्धबाळ म्हणाले, परमेश्वराने आपणास जन्म दिला आहे, त्याला आमची काळजी आहेच. कोणाला कोणत्या वेळी काय काय द्यावयाचे ते सर्व तो बिनचूक देत असतो. तो अत्यंत दयाळू आहे, पण त्याचा न्याय असा आहे की जो आपल्याशी अनन्य होईल त्याचाच आपण योगक्षेम चालविणार, म्हणून आपण त्याच्यावर दृढ विश्वास ठेवून निश्चिंतपणे वाट चालूया. बरेचसे चालणे झाल्यावर भीम सोम पुन्हा म्हणाले, सिद्धा, आम्हाला उन्हाचा त्रास सहन होत नाही. आमच्या पायाला सारखे खडे काटे बोचत आहेत. भुकेने आम्ही व्याकुळ झालो आहोत. आम्हाला
आता बिनचूक चालवणार नाही. खरोखर आम्ही तुझ्याबरोबर येऊन मोठी चूक केली असून इतके लांब येणार आम्हाला ठाऊक नव्हते. आता मात्र कशाला आलो असे वाटू लागले आहे. इतके बोलून ते एका झाडाखाली जाऊन बसले. त्यावर चला उठा, एखादे देवालय गाठून आपण तेथे विश्रांती घेऊया असे म्हणून सिद्धबाळांनी त्यांना हाताला हात धरून उठविले. इतक्यात एक देवालय त्यांच्या दृष्टीस पडले. ते नंदिकेश्वराचे असून प्रशस्त होते. आत प्रवेश करताना सिद्धबाळांनी थकलेला भीम व सोम यास पडवीत झोपाव्यास सांगितले आणि आपण देवळात चहूकडे निरीक्षण करून शेवटी नंदिकेश्वराच्या पाठीवर जाऊन ते बसले. तोच पुजारी तेथे आला. नंदिकेश्वरावर बसलेल्या व्यक्तीला पाहताच तो अतिशय संतापला. रागेच्या आवेशात, अरे कोण आहेस रे तू? निर्लज्जासारखा देवावर बसलास, उत्तर खाली असे म्हणाला. तेव्हा सिद्धबाळ हात जोडून स्मितहास्य करून म्हणाले, अहो भूदेव, तुम्ही पुजारी आहात तेव्हा माझे वागणे तुम्हाला गैर दिसले. हे अगदी बरोबर आहे, परंतु अभक्ताच्या स्पर्शाने या नंदीतील देवी शक्ती जाऊन भक्त पाषाण मात्र राहिला आहे, म्हणून त्यास चेतना देण्याकरिता मी त्यावर बसलो आहे. हे वाक्य ऐकताक्षणी पुजाऱ्याचा राग शांत झाला. त्याला हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे वाटले. त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांची क्षमा मागितली. त्यावर तो आपणास काहीतरी सेवेची आज्ञा करण्याबद्दल विनवू लागला. तेव्हा जसे गर्भवती मातेस अन्न दिल्याने गर्भातील बालकाचे समाधान होते, तसे सत्पुरुषांना तृप्त केले असता परमात्मा संतुष्ट होतो असे सिद्धबाळांनी त्यास सांगितले. ते ऐकून पुजारी लगेच घरी गेला आणि त्याने सिद्धबाळाकरिता नैवेद्याचे ताट वाढून घरी आणले. ते त्यांच्यापुढे ठेवून, महाराज आपण भोजन करावे असे म्हणून त्याने त्यांना विनंती केली. जंगलातील झाडे अनाथ असतात, म्हणजे ती सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून असतात. त्यावर तो परमेश्वराची अनन्य होतो. त्याची सर्वस्वी काळजी परमेश्वराला घेणे भागच पडते. लहान अगदी नेणते मूल कोणतीही काळजी करीत नसते, म्हणून त्याची सर्वस्वी काळजी वाहण्याची जबाबदारी त्याच्या आईवर पडते. त्याचप्रमाणे निरीच्छ पुरुषाची सर्व प्रकारे काळजी घेणे देवाला भाग पडते. सिद्धबाळांनी भीम सोम यास उठवून यथेच्छ भोजन दिले आणि म्हणाले, पहा, परमेश्वराने आपल्याला वेळेवर आयते सुग्रास भोजन दिले की नाही. परमेश्वराचे राहणे जसे गुप्त आहे, तशीच त्याची करणीही गुप्त आहे. आपण गुरांना नुसते गवत व आंबोल घालतो, पण त्याच्या कासेत अमृतासारखे गोड दूध तयार होते. ज्या पोटात प्राणापानाच्या भाताने जठराग्नी प्रज्वलित करून अन्न पचविले जाते, त्याच पोटात 9 महिनेपर्यंत गर्भाचे रक्षण होते. पण परमेश्वराच्या या करणीची अज्ञानामुळे आम्हाला जाणीव होत नाही. आता त्यांचे आभार मानून आपण शांतपणे भोजन करूया असे म्हणून सिद्धबाळ ही त्यांच्यासह भोजनास बसले. भोजन आटोपून सिद्धबाळ उठले. इतक्यात पुजारी म्हणाले, आज 25 वर्षापासून मी रोज ठराविक वेळेला नंदिकेश्वराची पूजा करीत आहे. असे असून माझ्या मनाला समाधान कसे नाही, याचे कारण मला कृपा करून सांगा. पुजारी, याचा अर्थ पूजेचा अरी, पूजेला खाऊन टाकणारा म्हणजे
पूजा करतो हे भान नसणे. पूजा म्हणजे काय, ती कशी करावयाची, पूजा घेणाऱ्यांना आपला काय संबंध आहे याची प्रथम माहिती असावयालाच पाहिजे. तरच पूजेपासून मनुष्याला ध्येय गाठता येते, म्हणजे संसारातील ते त्रिविध ताप त्यापासून सुटून पूर्ण मनुष्य समाधान पाहू शकतो. मूर्तीत देव आहे या दृढ भावनेने पूजन घडले पाहिजे, नाही तर किती वर्ष